विनंती करतात मग कधीही मी इथं तुमच्या पुढे उपलब्ध होईल. अशी पीक रचना आहे की जिला ऊसापेक्षा निंब पाणी कमी लागतं आणि ऊसापेक्षा दुप्पट उत्पन्न रुपयामध्ये मिळतं. अशी पीक रचना बसवण्यासाठी आपण पाणी वापर संस्था केली. म्हणजे आता हे उद्देश स्पष्ट झाला, क्लिअर झाला एकदम. काय करायचं आहे? पैसा कमवायचा. आता महत्त्वाचा प्रश्न, पैसा कशासाठी कमवायचा? पैसा कमवायचा आहे कशासाठी? जोपर्यंत पैसा कमवण्याला माझ्या मनामध्ये काही उद्देश असेल तरच पैसा कमवतो ना म्हणून. मग इथं बसलेल्या सगळ्या या अधिकाऱ्यांचं सगळ्यांचा एकच एक वीक पॉईंट आहे. एक वीक पॉईंट आहे. तो वीक पॉईंट म्हणजे माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं, माझ्या कुटुंबाचं भलं भलं आहे की नाही. त्याच्या पलीकडे काही उद्देश आहे का? माझा मुलगा शिकून डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जावा, IT मध्ये जावा, का शहरातल्या लोकांनी फक्त ठेका घेतला आहे की डॉक्टरच्या पोरांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियरच्या पोरांनीच इंजिनियर व्हावं? असं काही नाही. आपलाही मुलगा डॉक्टर इंजिनियर होऊ शकतो, बशर्ते आपल्याजवळ काय पाहिजे? गंडे पाहिजेत. तेवढे 2-2 लाख आणि 5-5 लाख फीस भरण्यासाठी तेवढा पैसा असेल तर आपणही आपल्या पोरांनी शिकू शकतो. बरं, फक्त पोरगंच महत्त्वाचं आहे का? मुलगी पण तेवढीच महत्त्वाची. माझ्या मुलीला मी शिकवून डॉक्टर इंजिनियर करून माझी जी आर्थिक स्थिती आहे याच्यापेक्षा अधिक श्रीमंत घरी मी माझ्या मुलीला द्यावं असं प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की नाही? असते की नसते? याच्या का नाही मला श्रीमंताला द्यायचं, भिकाऱ्यालाच द्यायचं असं कोणी विचार करेल का? आईबाप कधी विचार करेल का? कधीच करणार नाही. म्हणून पाणी वापर संस्था हे असं एक शस्त्र मिळालं आहे की याच्यातून आपण नोटा छापू शकतो. हे जे पाणी, या पाण्याचा उपयोग पैशामध्ये करायचा आणि हा पैसा आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी वापरायचा. लक्षात आला आता हेतू की पैसा का कमवायचा? कारण हा जर हेतू नाही लावला तर काय होईल माहिती आहे? की पंजाबमध्ये जसं घडलं, उडता पंजाब सिनेमा तुम्ही पाहिला असेल की पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी जेव्हा पहिली हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन 1964मध्ये सुरू झाली, हायब्रिड आलं, CSH1 CSH5 म्हणजे हायब्रिड सुरू झालं. गव्हामध्ये पण हिरसुटन हायब्रिडच्या व्हरायटीज त्याच्यामध्ये आल्या आणि पंजाबमधल्या लोकांनी अमाप पैसा कमवला. अमाप म्हणजे ज्याचं 10 लाख उत्पन्न होतं ते 10 कोटीवर गेलं. आणि त्यांना मी जो उद्देश सांगितला की माझ्या मुलाबाळांचं भलं व्हावं, हा उद्देश तिथं सांगणारा कोणी मास्तर माणूस भेटला नाही. पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी हा सगळा वरचा पैसा दारूमध्ये उडवला. त्याच्यावर एक पुस्तक निघालं, लिकर इन ग्रीन रिव्होल्यूशन. म्हणजे हरित क्रांतीचा एक तोटा असा झाला, आम्हा पैसा मिळाला आणि लोकांनी तो दारूमध्ये उडवला आणि त्याच्यावर तो चित्रपटही निघालेला आहे. सांगण्याचा हेतू काय की नुसता पैसा कमावणं हा हेतू ठेवू नका. माझे ऑफस्प्रिंग, माझं अपत्य याचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी हा पैसा मला कमवायचा आहे. असा जर उद्देश त्याला जोडला तर तुमचं उत्पन्न एका वर्षामध्ये 5 पट गॅरंटीने, छातीवर हात ठेवून सांगतो, 5 पट, आज जे काही उत्पन्न आहे तुमचं 5 पट वाढेल. आणि ही पीक रचना करण्याचं स्वातंत्र्य केवळ पाणी वापर संस्थेला, या कायद्याच्या, ते कलम नंबर लिहून घ्या, कलम नंबर 52. हे कायद्याचं नाव लिहून घ्या बरं एकदा तुम्ही, कारण मी नुसतं 2005चा कायदा म्हणालो, एकदा पूर्ण नाव लिहून घ्या. महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम
2005 आणि नियम 2006. ह्या 2005चा कायदा म्हणतो. आता तुम्ही म्हणा की आम्हाला हा कायदा त्याचं पुस्तक पाहिजे, तर प्रत्येकाकडे असा मोबाईल आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, त्याच्यामध्ये गुगल आहे. एक लिहून घ्या, google.co.in, इंग्लिशमध्ये स्मॉल लेटर सगळे, google.co.in हे ओपन करायचं. तिथं अशी आडवी पट्टी येईल, तिथे हे टाईप करायचं, काय, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 एवढंच टाकायचं. नियम टाकायचं नाही, त्याचं वेगळं आहे पुस्तक. फक्त अधिनियम 2005 हे टाकायचं. ताबडतोब ते फुकट येतं, मराठीमध्ये येतं. छोटंसं पुस्तिका आहे, ती डाउनलोड करून घ्यायची आणि आपल्या व्हॉट्सॲपवर ती सेव्ह करून ठेवायची. त्याच्यामधलं कलम नंबर 52. म्हणजे आता चिंता नाही राहिली की आम्हाला पुस्तक नाही. समजा तुम्हाला येत नसेल तर तुमचे मुलगा, तुमचा नातवंड. आता मी काल पुण्याला होतो इकडे यायचं म्हणून, तर माझी नात आहे, म्हणजे मुलाची मुलगी 19 वर्षाची नात आहे मला, आणि 15 वर्षाचा नातू आहे माझा. तर त्यांनी मला शिकवलं, आबा तुम्हाला हे ॲड्रेस पाठवायचा होता. तर मला ते समजलं. तर माझ्या नातवंडाने मला शिकवलं की ते व्हॉट्सॲपवर ते इथं कॉन्टॅक्टमध्ये जायचं, मग त्याला ते पाठवायचं, हे शिकून घेतलं. म्हणजे मी या वयामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ChatGPT वापरतो. त्याला वयाची मर्यादा नाही, शिक्षणाची मर्यादा नाही. आपल्या नातवंडाला किंवा मुलाला, लहान जे मुलं आहेत ते आपल्यापेक्षा 1000 पटीने बुद्धिमान आहेत. ते त्यांना हे सगळं उपजत येतं, त्यांना काहीच सांगायची गरज नाही पडत. त्यांच्याकडून हे डाउनलोड करून घ्या. माझ्या इथे येण्याचा एवढा जो फायदा झाला की प्रत्येकाकडे हे 2005च्या कायद्याचं छोटी पुस्तिका आहे. त्याच्यामध्ये 70-80 कलम येतं. सगळे वाचायची गरज नाही. मी सांगतो, 4 नंबरमध्ये काय दिले, उद्देश. 52 नंबरमध्ये काय दिले, तुम्हाला काय अधिकार मिळाले, बरोबर. त्या अधिकारामध्ये काय दिले, पीक रचनेचं स्वातंत्र्य दिले. म्हणजे कोणते पिकं लावायचे. संस्था नसताना डिपार्टमेंटचा, म्हणजे जलसंपदा विभागाचा नियम असा आहे की जो प्रोजेक्ट क्रॉपिंग पॅटर्न, म्हणजे प्रकल्प पीक रचना याप्रमाणेच तुम्हाला पिकं लावावं लागते. पण पाणी वापर संस्था केल्यानंतर हे कलम हटवलं जातं आणि तुम्हाला पाहिजे ते पीक तुम्ही घेऊ शकता. असं का म्हटलं, त्याचं कारण काय, लॉजिक काय याच्यामागं, कशामुळं असं त्यांनी केलं, म्हणजे एवढी चांगली गोष्ट का केली. तर हे पाणी वापर संस्थेला मिळणारं पाणी घनमापन पद्धतीनं मोजून मिळणारं, व्हॉल्युमेट्रिक बेसिसवर आपल्याला पाणी मोजून मिळणार आहे. आणि या मोजून दिलेल्या पाण्याचे मालक आपण होणार आहे. कसं, सोपं उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला पटकन त्याच्यावर घंटाभर बोलण्यापेक्षा छोटं उदाहरण सांगतो, म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल की घनमापन पद्धतीने पाणी मोजून का घ्यायचं. समजा, आता उदाहरण देतो. समजा मला 1 किलो साखर पाहिजे. साखर मी काय करीन, मला 1 किलो साखर घ्यायची, काय करीन, कुठे जाईल, दुकानात जाईल, किराणा दुकानात जाईल. मग किराणा दुकानदाराला काय म्हणेल, ओ शेठ 1 किलो साखर द्या. मग ते शेठ काय करीन, 1 किलो साखर मोजील, मग ते बांधून माझ्याकडे देईल. काय पैसे झाले बाबा, 60 रुपये 62 रुपये, जे काय आता आजचा भाव आहे त्या भावानं पैसे देईल. आता ते पुढं माझ्या हातात आला. आता त्या साखरेचा मालक कोण झाला, मी घेतली ना, पैसे मोजले ना, विकत घेतली. मग ते दुकानदार मला असं विचारेल का हो भारसवाडकर, तुम्ही या साखरेचं काय करणार, आज काय पाहुणे आलेत का, गुलाबजाम करायचा विचार आहे का चहा करायचा विचार आहे.
असं काही आगाऊ प्रश्न विचारेल का हो? नाही विचारले. आणि समजा एखादा आगाऊ असला आणि त्यांनी विचारला तर मी त्याला काय होईल, जास्त शहाणपणा करायचा नाही. तू दुकानदार आहे, पैसे मोजले, साखर घेतली, या साखरेचं काय करायचं आता मी ठरवलं. त्याचे गुलाबजाम करीन, नाही तर ते चहा करीन, काय करायचं ते करीन. तुझं काम आहे दुकानदार, पैसे घे दे. लक्षात आलं? तसा मालकी हक्क पाणी वापर संस्था झाल्यावर या टेंभूचं जे पाणी आपल्याला मिळते हे पाणी हे मोजून देणार आहे. आपण लगेच पैसे देत नाही. ही यंत्रणा अशी की हंगाम संपल्यावर मग तुम्हाला बिल द्यायचं, बरोबर आहे. म्हणजे 3-4 महिने उधारीमध्ये चालतं की, आपल्याकडे उधारी खातं असतं की, बरोबर आहे. तसं हे पाणी मोजून घेतल्यानंतर या पाण्याचं आम्ही नाल्याला जाऊ द्यायचं का पिकं बदलायची, काय करायचं, कोण ठरवणार? पाणी वापर संस्थेतली सभासद मिळून ठरवणार. बरोबर आहे का नाही? काही चूक बोलतो आहे का? बरोबर. मग ह्या पीक रचनेसाठी आपल्या भागामध्ये कृषी विद्यापीठ आहे. आता आपल्याकडे कोणतं आहे कृषी विद्यापीठ? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला. तिथे त्या कृषी विद्यापीठात गेलं, एंट्री केली की डाव्या हाताला शेतकरी सेवा केंद्र, मोठी बिल्डिंग आहे. तिथं पीक रचना कशी तुम्हाला पाहिजे तुम्ही सांगितलं तर ते विनामूल्य, बिना पैसे घेता करतात. आणि प्रत्यक्ष जायची गरज नाही. फोनवर किंवा व्हॉट्सॲपवर सुद्धा ही सगळी माहिती तुम्हाला घर बसल्या मिळू शकते. पण मला काय वाटतं की तुमच्यातले जे प्रमुख संचालक मंडळ आहेत यांनी एखादी ट्रीप राहुरीच्या कृषी विद्यापीठाला काढली म्हणजे काय होईल, पीक रचना काय सुधारित ना, त्याच्यामध्ये रोज नवीन संशोधन होत असतं की आपल्या भागासाठी, आपल्या या तालुक्यासाठी, जे कवठे महांकाळ तालुक्यासाठी. तुम्हाला कवठे महांकाळला वाल्मीनं जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी एक याचा प्रयोग घेतला होता, जलनिस्सारणाचा, ड्रेनेजचा. इथं जे सारखं बचीसारखं क्षेत्र होतं आणि तिथल्या सगळ्या जमिनी चिवड झाल्या होत्या. वाल्मीने तिथं प्रयोग घेऊन ती पुन्हा शेतीखाली आणलेली आहे. त्यामुळं वाल्मी संस्थेचा आणि आपल्या तालुक्याचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि यामुळं आपण कृषी विद्यापीठाला एकदा जरूर भेट द्यावी. दुसरी गोष्ट, जे मी तुम्हाला सांगितलं 120 पट उत्पन्न वाढलं शेतकऱ्यांचं. विश्वास बसत नाही ना. 1 लाख असेल तर 1,20,00,000 गेले वार्षिक उत्पन्न प्रति हेक्टर सांगतोय. मग असं मी किती इथं ओरडून सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाही. विश्वास केव्हा बसेल? जेव्हा तुम्ही ट्रीप काढा, तुमचे नौसंचालक. आणि याच्यासाठी आपल्या जलसंपदा विभागाकडे अकाउंट हेड 2701 खाली अशा फील्ड व्हिजिट, सहली, प्रशिक्षण भेटी याच्यासाठी बजेट आहे. आणि ते अशा सहली आयोजित न केल्यामुळं बऱ्याचदा वापस जातात. आपण पुढाकार घेतला आणि आपल्याला योगायोगानं आपले चांगले अधिकारी भेटले. मी सर अनेक प्रशिक्षण घेतले की जिथे शाखा अभियंतासुद्धा उपस्थित राहत नाही, आम्हाला खूप काम आहेत, आम्ही इथं येऊ शकत नाही अशी सांगणारी मंडळी. पण तुम्ही शेतकरी मंडळी, मनातून सांगतो, खरोखर भाग्यवान आहात की तुम्हाला दीक्षित सावरसारखे उपहार येतात आणि सर्व प्रकारचे शाखा अभियंता इथे सर्व उपस्थित आहेत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ही चळवळ चांगली चालावी ही सद्भावना आहे. मी अशा शेकडो ठिकाणी पाहिलं की तिथं कोणी अधिकारीवरून फिरतसुद्धा नाही. मग ते अरण्य रुदन होतं, म्हणजे जंगलात बसून रडलं तर कोण ऐकायचं. तुमच्या अडचणी यांच्यासमोर मांडल्या, त्यासाठी हे इथं आलेले आहे. तेव्हा मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की कलम नंबर 52 तुम्ही वाचा. पाणी वापर संस्थेला काय अधिकार दिलेले आहे, काय हक्क दिलेले आहे, हे त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेले आहे.
आणि त्याच्या पुढचं कलम कोणतं? 52च्या पुढे कोणता आकडा येतो? 53. 53 नंबरचं कलम लिहून घ्या की त्याच्यामध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी वापर संस्थेला काय काय मदत करायची, कशी मदत करायची, किती मदत करायची, हे सगळं कलम नंबर 53मध्ये भलं मोठं कलम आहे. आणि मगाशी मी जो उल्लेख केला ना की रीडिंग बिटवीन 2 लाईन्स, म्हणजे त्या 2 ओळीतला अद्यारच अर्थ. तर आता अधिकारी आहेत तर ही संधी घेतो, त्यांनाही सांगतो आणि तुम्हालाही सांगतो की या कलम नंबर 53मध्ये शेवटचं जे उपकलम आहे ते आहे 53D. 53D शेवट एकच ओळीचं आहे, ते लिहून घ्या तुम्ही. पाणी वापर संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विहित प्रकारे, विहित म्हणजे प्रिस्क्राईब ॲज पर रूल्स, विहित केलेली सर्व कामे करणे. आता बघा ह्याच्यामध्ये किती गर्भित अर्थ आहे, जो अधिकाऱ्यांनाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही. तो सांगण्यासाठी माझ्यासारखा थोडासा अनुभव या क्षेत्रात असलेला माणूस येतो की पाणी वापर संस्थेची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी. उद्दिष्ट कुठे दिलेली? कलम नंबर 4मध्ये. ते वाचायचे. ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विहित करता येतील, म्हणजे प्रिस्क्राईब करता येतील अशी सर्व कामे करणे याचा अधिकार या अधिकाऱ्यांना दिलेला आहे. हा अमर्याद अधिकार आहे. अमर्याद, अनलिमिटेड. तुम्हाला ते काहीही मदत करू शकतात, बशर्ते त्याला कायद्यामध्ये, नियमामध्ये बसवावं लागतं. ते कसं बसवायचं ते आता सांगतो. की ऑफिस नोट लिहायची, कार्यालयीन टिप्पणी लिहायची. त्या कार्यालयीन टिप्पणीमध्ये पाणी वापर संस्थेला एखादी मागणी केलेली आहे. उदाहरणार्थ त्यांना रजिस्टर पाहिजे नोंदी लिहिण्यासाठी, एक साधं काल्पनिक उदाहरण आहे. आणि तुमच्याकडे तर नाही पैसे, मग तुम्ही जर एक अर्ज त्यांना दिला की आम्हाला हे पाहिजे, सगळे 7-8 प्रकारचे रजिस्टर आम्हाला तुम्ही द्या. मग आता शाखा अभियंता काय करेल? त्याच्यावर कार्यालयीन टिप्पणी लिहिली की ते महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005च्या कलम 4मध्ये दिलेल्या उद्दिष्टांमध्ये 2 उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या पाणी वापर संस्थेनं मागणी केलेली आहे. कलम 53D मला मिळालेल्या अधिकारानुसार, म्हणजे शाखा अभियंता हा त्याचा लघु पातळी, म्हणजे त्याचा काय म्हणतात कॉम्पिटंट अथॉरिटी, त्याचा मराठी शब्द तर आठवण, कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे संबंधित त्याचा सर्व त्याला पूर्ण पॉवर दिल्या त्या 53Dनं. मग ते त्यांनी लिहायचे किंवा 53Dनुसार हे काम आपल्याला करता येतं. ती कार्यालयीन टिप्पणी शाखा अभियंता कोणाकडे पाठवेल? उपअभियंत्याकडे. उपअभियंता त्याच्यावर शिफारस करून कोणाकडे पाठवेल? कार्यकारी अभियंत्याकडे पाठवेल. कार्यकारी अभियंता ती वाचल की कलम 4 53D. मग ते काय केलं? आपल्याकडे जो दप्तर कारकून आहे किंवा हेड दप्तर कारकून आहे किंवा त्याच्यामधला जो तज्ज्ञ त्या डिव्हिजनला आहे त्याला बोलवतील. ते आंध्र पुस्तक 2005च्या कायद्याचं पुस्तक आहे बघ, 4मध्ये उद्दिष्ट आहेत का? 53Dमध्ये असंच हेच वाक्य मला ते पाठ झाले म्हणून मी तुम्हाला शब्द न शब्द जसं तसं सांगितलं. मग ते काय करणार? अधीक्षक अभियंत्याला पाठवणार. अधीक्षक अभियंता हा पाणी वापर संस्थेच्या बाबतीमध्ये सर्वोच्च अथॉरिटी, पुढे मुख्य अभियंत्याकडे जायची त्यांना गरज नाही. फायनल अथॉरिटी पाणी वापर संस्थेच्या बाबतीत
सर्वतोपरी मदत करण्याचे अधिकार अधीक्षक अभियंता यांना आहे. म्हणजे जर कार्यकारी अभियंता रिस्क घेणारा अधिकारी असेल, जसं नाशिकला नाशिकमध्ये एक कार्यकारी अभियंता काय नाव म्हणजे वैभव भागवत डेरीबाग कार्यकारी अभियंता, ते सगळे निर्णय फटाफट स्वतःच्या लेवलला घेतो, अधीक्षक अभियंत्याकडे पाठवते नाही, स्वतःच निर्णय घेतो. पण कार्यकारी अभियंत्याला ते तेवढे अधिकार आहेत. आणि आपण काही वाईट करायला होत का, काही करप्शन करायला होत का, काही कोणाचं भ्रष्टाचार करायला होत का, नाही. आपण शेतकऱ्यांना पाणी वापर संस्थेला मदत करतो आहे, हेतू चांगला आहे. तर ते अधीक्षक अभियंत्याकडे समजा गेलंही तर ते काय करणार, नामंजूर करणार का? 2005चा कायदा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्या शेतकरी मंडळींना, की हे जे सरकारी अधिकारी आहेत, फक्त जलसंपदा विभागातले नाही, महसूल खात्यामधले, BIDCमधले, कुठली जे शासनाचे अधिकारी आहेत, हे कधीही कायदा मोडत नाही. कायद्याप्रमाणे काम करणारी मंडळी, त्याच्यासाठी यांना पगार मिळतो. कशासाठी? कायदा पाळण्यासाठी. मग 2005च्या कायद्यामध्ये 4 आणि 53 प्रमाणे जर दिले तर कोणी नामंजूर करेल का? अशी कोणी हिंमत करणार नाही. आजपर्यंत तर कोणी केली नाही. मग ते मंजूर झाल्यानंतर आपल्याला जे जे पाहिजे ते आपण या 53च्या नुसार जर तुमचे अधिकारी चांगले आहेत तर हे सर्व तुम्हाला पुढे तुमची संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम, त्याला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी ऑफ वॉटर युजर्स असोसिएशन, आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं. आणि आता शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की पाणी वापर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक आहे की नाही. तर छातीवर हात ठेवून सांगतो की आहे. कसं? पटवून देतो आणि मग थांबतो. आपल्या गावामध्ये किराणा दुकान आहे. किराणा दुकानाचा धंदा किती टक्क्या मुनाफ्यावर चालतो, किती पर्सेंटेजचा प्रॉफिट असतं, अंदाजे सांगा. काल्पनिक सांगा. 5%, 7%, 10%, 12% याच्यावर जात नाही. साखरेच्या बाबतीमध्ये आणली त्या भावामध्ये साखर विकतं आणि ते रिकामं जे चुंगलं आहे त्याचे जे काही त्याला 25-30 रुपये येते तेवढाच त्याचा प्रॉफिट आहे. पण असा 10-12% धंदा करणारा किराणा दुकानदार आपल्या गावामध्ये 5 वर्षामध्ये 2 ताळाची माडी बांधतो. एवढं ते प्रॉफिट त्या 10-12% आहे. आपल्या पाणी वापर संस्थेला 90% प्रॉफिट आहे. आणि तुम्ही सिद्ध करून दाखवणार नाही. मी म्हणतो म्हणून ऐकायचं नाही, सिद्ध करून दाखवतो. कसं? घनमापन पद्धतीनं पाणी मिळतं. घनमापन पद्धतीच्या पाण्याचे दर आणि क्षेत्रवार, पीकवार, हंगामावार पाण्याचे दर याच्यामध्ये तफावत. म्हणजे होलसेल आणि रिटेल माहिती आहे तुम्हाला, ठोक आणि चिल्लर. तसं हे ठोक पद्धतीनं क्षेत्रवार पद्धतीचं पाणी वापर संस्थेला सरासरी 10% कमी रेट घनमापन पद्धतीचे आहे. तुलनात्मकदृष्ट्या कंपॅरेटिव्हली एरिया बेसिसपेक्षा व्हॉल्युमेट्रिकचे रेट ऑन अन ॲव्हरेज 10% कमी आहे. हे मी फार जबाबदारी विधान करतो आहे की 10%, मिनिमम 10%. नगदी पिकाच्या बाबतीत हे 40%, 50% होतात. पण आपण ते भक्त्या मारत नाही. 10% त्याच्यामध्ये हा 10% पहिला मुनाफा झाला. दुसरं, तुमच्या हंगामाची जी पाणीपट्टी आहे त्या पाणीपट्टीचा 50% परतावा 15 दिवसामध्ये. आता याचा GR आहे माझ्याकडे, तुम्हाला जो मोबाईल नंबर दिला आहे ना, तर तो GR आत्ता निघाला आहे की 15 दिवसाच्या आत तुम्हाला परतावा म्हणजे रिइंबर्समेंट. 1 लाख रुपयाचं पाणीपट्टी भरली तर 50,000 रुपये तुम्हाला 15 दिवसाच्या आत तुमच्या पाणी वापर संस्थेच्या अकाउंटला जमा होतील. 16वा दिवस उजाडणार नाही. कारण त्याचा जो GR आहे त्या GRमध्ये कार्यकारी अभियंत्यानं 2 खाते काढायचे. एक खात्यामध्ये पैसे जमा राहतील, दुसऱ्या खात्यामधून पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील.
आणि हे अकाउंट फक्त 15 दिवस व्हॅलिड आहे. 16व्या दिवशी जो पैसा शिल्लक आहे तो कार्यकारी अभियंत्यांनी 2701मध्ये पुन्हा ट्रान्सफर करायचा आहे. त्याचं खूप महत्त्वाचं जे आहे जो मी माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि तो तुम्हाला बहुतेक अधिकाऱ्यांना माहिती आहे असेल ते तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो. 15 दिवसात पैसे मिळणार. चांगलं का वाईट? चांगले नाही. पूर्वी 4-4 वर्ष पैसे मिळायचे नाही, 2-2 वर्ष पैसे मिळायचे नाही. ते 50% परतावा कशासाठी? देखभाल दुरुस्ती करण्यासाठी, त्याच्यानंतर सचिवाचा पगार करण्यासाठी, मीटिंगमध्ये जे खारा मिठा असतो KMT म्हणतात त्याला, खारा मिठा चहा, त्याचा खर्च मिटिंगला नाही लोक येत नाहीत. काहीतरी त्याला ठेवावं लागतं ना, KMT ठेवावं लागते ना, तर तो पैसा कुठून येणार? ते 50% परतावा. आता थोडं थांबतो. गार झाला की बोलण्यामध्ये लक्ष नाही गेलं. असो, नंतर मी पुन्हा गरम, माझं बोलणं झाल्यावर तुम्ही थंड झाल्यावर मी पुन्हा मग गरम होतो 4. शेवटचा मुद्दा सांगतोय तुम्हाला. हे 50% परतावा, 10% इनबिल्ट व्हॉल्युमेट्रिक आणि एरिया किती झाले? 50 आणि 10 60. ॲडव्हान्समध्ये पाणीपट्टी भरली ते 10% सवलत. आणि ही सवलत मुळा प्रकल्पावरच्या सर्व पाणी वापर संस्थांनी यावर्षी घेतलेली आहे. डॉक्टर संजय बेलसरे यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे, WA एम्पॉवरमेंट ग्रुप. त्याच्यामध्ये मी सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे महाराष्ट्रातले मंडळी त्याच्यामध्ये टाकत असतात. तुम्ही पण तुमचे सदस्य होऊ शकता. जर माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही जर मला तुमचं नाव मोबाईल नंबर कळवला, तुम्ही बेलसरे माझे विद्यार्थी आणि त्याला पाणी वापर संस्थेमध्ये या अधिकाऱ्याला खूप तळमळ, म्हणजे ते बालनीला 3.5 महिने होते ना ट्रेनिंगला, तर दुपारी 12ला आमचा क्लास संपला की ते 12 ते 2 सुट्टी असायची. ते पटकन जेवण करायचे, माझ्या चेंबरमध्ये येऊन बसायचे आणि या पाणी वापर संस्थेची माहिती घ्यायची. त्याच्यानंतर ते चढत सचिव पदापर्यंत गेले. आता अजून ते निवृत्त झालेले आहेत. पण त्या ग्रुपवर हा GR टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये अनेक कार्यकारी अभियंता आहेत, अधीक्षक अभियंता आहेत, आपले जे सचिव आहेत, आता नुकतेच गाय झालेले ते पण त्याच्यामध्ये सदस्य आहेत. तर काय घडतं आहे कळतं, म्हणजे परतावा 15 दिवसात मिळतो, बरोबर आहे. किती झाले? 70%. 10% ॲडव्हान्स झालं, 70% झाले. आता पाणी वापर संस्थेला आपले कर्मचारी लावावं लागतात, पाटकरी लावावा लागतो, एक सचिव लावावा लागतो, त्याला महिन्याला पगार द्यावा लागतो. सगळे सोंग करता येतात. याचं सोंग करता येत नाही, पैशाचं सोंग करता येत नाही. त्या सचिवाला 12 महिने पगार द्यावा लागेल. हा पैसा कुठून येणार आहे? तेच आता तुम्हाला सांगतो आहे की पाणी वापर संस्था या कामासाठी आपल्या सभासदांना 10% सेवा कर लावू शकते. त्याला सेवा कर म्हणतात, सर्व्हिस चार्ज असं इंग्रजीमध्ये सांग. आणि ते 52 नंबरमध्ये दिलेले, तुम्हाला तो अधिकार कायद्यानं दिलेला आहे. तर हा 10% लावायचा. म्हणजे आपलं पहिलं किती टक्के झालं? 70 आणि 10 80. आता राहिलेले 10%. राहिलेले 10% जे आहे, एखाद्या शेतकऱ्यानं जर त्याचा आउट ऑफ टर्न, म्हणजे त्याचं पाळी नसताना त्यांनी बळजबरीने पाणी घेतलं, गुंडगिरी करायला आहे, दादागिरी करायला आहे, पाणी बळजबरीने घ्यायला आहे, त्याचा नंबर नसताना घ्यायला आहे, पाणीपट्टी भरत नाही, असे 100मध्ये 5-10 माणसं जगामध्ये सगळीकडे असतात. यांना कलम नंबर 52 पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळाला अधिकार दिलेला आहे की याला तुम्ही दंडाची आकारणी करू शकता. आणि दंडाची आकारणी केल्यावर तुम्ही दंड नाही भरला तर त्याच्यावर फौजदारी खटला दाखल करायची यामध्ये तरतूद आहे. आणि त्यामध्ये त्याला 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा या कायद्यानं 2005च्या कायद्यानं पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळाला अधिकार दिलेला आहे. कशासाठी? की याला कायद्यानं बंधन असलं तरच लोक ऐकतील ना. कायद्याचा धाक असला, नुसतं आध्यात्मिक प्रवचन देऊन लोक ऐकत नाहीत.
70-80% ऐकतील, 20% जे नाठाळे आहेत. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, आणि चांगल्यासाठी मऊ आहे. नाठाळाच्या माथी देऊ काठी, जे नाठाळ आहे त्याच्या मस्तकावर काठीचा प्रहार करून येणार. पाणी वापर संस्था चालत असताना तुकाराम महाराज, आणि अजून एक सांगतो की हे माझं वैयक्तिक सांगणे आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता नावाचा ग्रंथ, हे 2005चा कायदा आहे ना, हे संस्था कशी चालवावी एवढंच सांगतो. पण मनातून कसे सभासद आकर्षित होतील, प्रवृत्त होतील, पाणीपट्टी भरतील, याच्यासाठी ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हा आवर्जून तुमच्या प्रत्येक पाणी वापर संस्थेकडे एक प्रत असली पाहिजे याची. आता त्याच्यामधलं तुम्हाला मला जसे त्याचे शेकडो अभंग पाठ आहेत, पण कामाचा सांगतो. आता हा जो 2005चा कायदा केला आहे तो आत्ता 2005 साली झाला आहे. तुकडोजी महाराजांनी पूर्वी लिहून ठेवलेले आहे की आता ऐका काय म्हणलेले, सत्तेने जे कायदे केले, सत्ता म्हणजे राज्यसत्ता, सरकार, सत्तेने जे कायदे केले त्याचे फायदे मुजोरांनी घेतले आणि दुबळे भोळे मागेची राहिले ऐसे झाले आजवरी. म्हणजे जे जे कायदे केले त्याचे फायदे जे मुजोर आहे, जे गुंड आहेत यांनी घेतला, आणि जे दुबळे, जे भोळे, जे अत्यल्प उदाहरक आहेत, जे टेल आहेत, जे थोडेसे मागासवर्गीय आहेत, यांना मात्र त्याचा फायदा होत नाही. त्यांना फायदा व्हावा म्हणून माझं इथे येणं आहे की समन्यायी तत्त्वाने वापर करायचा. तर टेलपासून पाणी सुरू करायचं म्हणजे समन्याय त्यामध्ये होतो. तर टेलपासून पाणी देणं हे या पाणी वापर संस्थेमध्ये बंधनकारक आहे. काटकसरीनं पाणी करायचं म्हणजे जेवढी पाण्याची बचत करतात. म्हणजे तुम्ही जर रबीमध्ये पाणी वाचवलं, तुम्हाला जो मंजूर कोटा आहे तर जे समजा 100 युनिट कोटा आहे आणि तुम्ही 75 युनिटच पाणी वापरलं, किती शिल्लक राहिलं? 25 युनिट शिल्लक राहिलं. तर त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन लॉसेस म्हणजे बाष्पीभवनाला जे उडून जाते, वहन लॉसेस म्हणजे त्याचे जे वहनाचं पाणी आहे तेवढं मायनस करून ते पाणी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त पाणी वापर संस्थेला देण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे या कायद्यामध्ये. म्हणजे केवढं चांगलं आहे. उन्हाळी पिकाला भाव कॅश चांगली मिळते, उत्पन्न पैशामध्ये रुपयामध्ये खूप चांगलं मिळतं. तेव्हा या ठिकाणी मी थांबतो आणि शेवटचा माझा जो रामटोळ आहे माझा, इथं बसलेल्या सगळ्या मंडळींनी पाणी वापर संस्थेमध्ये सक्रिय सहभाग, मनातून सहभाग घ्यावा. चांगलं आहे. डालगाव लाईनवरच्या आपण चालू आणि एवढं बोलून मी इथं आलेल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपण वेळ काढून इथं आला आणि मौल्यवान